महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला असून एसटी कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी तफावत निर्माण झाली। शासकीय कर्मचाऱ्यांना एवढं वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात यावं, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून संघर्ष अटळ असल्याचं प्रतिपादन इंटक संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केलं। एसटी महामंडळाने बस आणि स्थानक साफसफाई करण्यासाठी 1293 स्वच्छक कर्मचारी आणि 514 सफाई कर्मचारी कार्यरत असताना त्यांच्या कामकाजाचा विचार न करता खाजगी कंत्राटदाराला 447 कोटी रुपयांचं कंत्राट दिलंय। राष्ट्रीय परिवहन महामंडळाने नव्यानं शिवशाही बसेस भाडे तत्वावर 1,500 बसेस घेऊन कंत्राटदारांचं हित जोपासलं जात आहे। गणवेश खरेदी, ETIM तिकीट मशीन, ट्रायमॅक्स IT इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला मुदतवाढ देणं, तसेच करार संपल्यानंतर मशीन आणि यंत्रसामुग्री महामंडळाला वर्ग करणं आवश्यक असताना पुन्हा ट्रायमॅक्स कंपनीला ठेका देणं, ट्रायमॅक्स कंपनीच्या झालेल्या करारानुसार आलेल्या मशीन मध्ये GSA सिस्टीम असताना देखील ट्रायमॅक्स कंपनीलाच व्हेकल बँकिंग सिस्टीमचं काम देणं या व अन्य बाबींसंदर्भात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती इंटक संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली आहे। कर्मचारी व निमशासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केलेला आहे। या देशामध्ये सुद्धा द रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ॲक्ट मधील विविध राज्यातील राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे। त्याचप्रमाणे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय वेतन मिळावं ही महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेची भूमिका आहे। केवळ तोट्याचं कारण देऊन वारेमाप उधळपट्टी महामंडळाच्या पैशाशी केली जाते। या विरोधात, खाजगीकरणाच्या विरोधात, महामंडळातल्या कामगार विरोधी धोरणाविरोधात आणि पगारवाढीसह शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ मिळावी याकरिता महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी हिसाब दो आंदोलन आणि संवाद यात्रा करण्यात येणार आहे। संप कधी चालू होणार? जर या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने दखल घेतली नाही तर पुन्हा एकदा महामंडळामध्ये 4था महासंग्राम संपाच्या माध्यमातून सुरू होईल। लवकरच याची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे। शिवसेना संदर्भात आता तुम्ही तिगोटे आज नगर विभागाच्या दौऱ्यावर भेटीसाठी, कामगारांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि या निमित्तानं महामंडळामध्ये जे चाललेले गैरव्यवहार आहेत, महामंडळाची जी परिस्थिती आहे या संदर्भातलं विवेचन त्यांनी कामगारांना या ठिकाणी केलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये काय करायला पाहिजे तर हे महामंडळ टिकू शकेल, जगू शकेल अशा पद्धतीचं ध्येय धोरण संघटनेने ठरवून आज राज्यव्यापी दौरा त्यांचा सुरू झालेला असून या ठिकाणी महामंडळामध्ये गेल्या 4 वर्षापासून जे काही तुटीचं सगळं कारभार चालू झालेला आहे त्याच्यामध्ये शिवशाही गाड्या असतील किंवा खाजगीकरण असेल, या मार्गाने जे प्रकार चाललेले आहेत ते कामगारांच्या पुढं आले पाहिजे, जनतेपुढं आलं पाहिजे या हेतूनं हा दौरा सुरू झालेला आहे। उदाहरणार्थ या खाजगी गाड्या चालण्यासाठी महामंडळामध्ये चांगल्या चाललेल्या लाल गाड्या देखील या रावते साहेबांच्या काळामध्ये बंद झालेल्या आहेत, बंद केलेल्या आहेत। प्रतिनिधी शब्बीर सय्यद, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।